ओपनिंगची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पाहायला मिळते. या मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर मग नंबर 1चा स्पॅल ज्याच्या हातामध्ये आपण पाहिलं तर सोपवला गेला आहे. जयेश मोकाशी नावाचा हा गोलंदाज आपण पाहिला. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच लावते सुरुवात. जयेश मोकाशी बॉलिंग मार्कवर, समोर विकी. आणि आपण बघितलं तर मग मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिला बॉल जयेशच्या हातामध्ये आपण पाहिला तर सरपंच उपसरपंच चषक पाहिला होता आपण. आणि त्या चषकामध्ये आपण पाहिलं तर मग बेस्ट बॉलरचा पुरस्कार मात्र ज्याच्या नावावर राहिला होता असा हा गोलंदाज, असा खेळाडू म्हणजेच जयेश. समोर विकी. पहिला चेंडू लेफ्ट आर्मने, पहिला चेंडू ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत तिकडे, फिल्डिंग छान झाली आहे. चेंडूला मात्र आपण पाहिलं स्टॉप केला गेलाय. तत्पूर्वी धाव मात्र इथे अर्जित केली जाते. आणि आपण पाहिलं तर 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. आपण बघितलं तर ज्याप्रमाणे हे कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं आहे, लेफ्ट राईटवालं कॉम्बिनेशन आहे. लेफ्ट राईटच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण पाहिलं तर मग थोडंसं संमिश्रण आपल्याला पाहायला मिळेल. कारण की मग बॅटिंग करत असताना आपण पाहिलं जेव्हा लेफ्ट राईट असताना तेव्हा फिल्डिंग करणाऱ्या टीमवर एक्स्ट्रा आपण पाहिलं तर मग दडपण येतं, जे म्हणजे फील्डचं. सध्या तर आपण पाहिलं की पहिल्या बॉलवर ज्याप्रमाणे इथे सुरुवात झालेली 2 धाव्यांनी पाहायला मिळते संघाचं. आणि स्वतःचं अकाउंट ओपन केले विकीने. समोर टाकलेला बॉल लॉफ्ट केलाय. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. दे धडक आणि विकेटच्या बॅटमधून पाहायला मिळालाय इथे षटकार कडक 6 धावा. धन्यवाद, थँक्यू सो मच. आज जबरदस्त फटका मात्र ठिकाणी पाहायला मिळालाय. परंतु आज आपण या ठिकाणी पाहिलं साई कृपा स्पोर्ट विरार पाटा संघाला एक खुश खबर आलेली आहे. इथून जर आज संघ क्वालिफाय झाला तर मग आदेश पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण संघाला जर्सी ही दिली जाईल. या बात आहे. निश्चितच आदेश पाटील तुमचा देखील धन्यवाद. आणि निश्चितच एक ज्येष्ठ दिग्गज कॉमेंटेटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून साई कृपा स्पोर्ट विरार फाटा या संघाला मात्र ही सुवर्ण संधी आहे. हाताळला गेला होता बॉलरच्या माध्यमातून. सध्या तरी आपण बघितलं तरी मैदानाच्या आतमध्ये नेमकं मग काय होताना पाहायला मिळाले तर इथे खोल टप्प्याचा हा बॉल हाताळला गेला आणि तिथे धाव अर्जित केली आहे. सध्या तरी आपण बघितलं तर इथे पारितोषिक मात्र हे जाहीर झालं आहे. आपण बघितलं तर मग वसई पूर्व परिसराच्या क्षेत्रामध्ये ज्या आदिवासी समाजाच्या जास्त आपण बघितलं तर टुर्नामेंट्स होत आहेत. आणि तिकडे आदिजी पाटील आपण पाहिलं स्वीट व्हॉइस नेहमीच आपण पाहिलं त्यांचा आवाज. आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मॅन फ्रॉम शिरसाट यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर पारितोषिक आहे. आणि साई कृपा विरार फाटा टीमसाठी आपण बघितलं तर मग जो परफॉर्मन्स द्यावा लागेल. अकुटप्याची लेंथ होती, बॉल खेळलं गेलं, आडव्या बॅटच्या सायने स्ट्रोक कन्वर्ट केला गेला. दुसरा धावेचा प्रयत्न डेफिनेटली आपण पाहिलं तर योग्य रीतीने कंप्लीट होताना पाहायला मिळाला आहे. खराब थ्रो आला, त्याचा फायदा मात्र आपण पाहिला तर तिसऱ्या धावेमध्ये केला आहे. तिकडे आपण पाहिलं तर मग भूमीत होते फिल्डिंगमध्ये. चेंडूला फील्ड डेफिनेटली केलं होतं त्यांनी योग्य रीतीने, परंतु जो आपण पाहिला थ्रो चुकीचा आहे त्यांना पाहायला मिळाला. त्याच गोष्टीला मात्र पाहिलं, हेरलं, निहारलं आणि मग 2-3 मध्ये कन्वर्ट केलं. चला मॅच बॉल आलेला आहे जो षटकारासाठी डिलिव्हर्ड केला गेला होता. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग धाव फलकाचा आकार प्रत्यक्षात डोळ्याच्या समोर आपण पाहिला तर मग आम्हाला धनेश सांगतात की 12 आहेत, 12 आहेत. बघा पहिल्यामध्ये आलेल्या होत्या 2, दुसऱ्यावर डायरेक्टली षटकार, त्यानंतर सिंगल आणि ते तिहेरी. म्हणजेच काय तर आई मारुती स्पोर्ट्स राजावली संघ पण पाहिला तर सरपंच उपसरपंच चषकाचा हा राजा बनला गेला होता. राजासारखा हा संघ आहे, राजासाठी कामगिरी करू शकतोय. परंतु आज देखील आपण बघितलं तर एक नवीन आव्हान, एक नवीन आपण पाहिलं तर मग त्यांची परीक्षा असेल आणि आता या परीक्षेसाठी ते तयार आहेत. पुढील बॉल मिस टायमिंग शॉट, विकेट किपर फेममध्ये
हिराच्या माध्यमातून मिस्टेक होताना पाहायला मिळाली आहे. बेस्ट फिल्डर आहेत आपण पाहिलं तर सिनियर प्लेयर आणि सोपा कॅच होता त्यांच्यासाठी. मात्र हा कलेक्ट करणं तितकं मात्र आपण पाहिलं तर कठीण कार्य नव्हतं, सोपं होतं. परंतु ते सोपं कार्य देखील अवघड झालं आहे आणि एक सोपा कॅच सुटला जातोय. इन्फॉर्म बॅटर आपण पाहिलं तर धोकादायक ठरू शकतो मिस्टर विकी आणि त्याला दिलेलं इथे जीवनदान पाहायला मिळालं आहे. टीमची टोटल 13च्या घरामध्ये मात्र पुढे येताना पाहायला मिळते. ओव्हरमध्ये फेकून झालेले चेंडू आपण पाहिले तर 5 अंतिमचा असेल. अंतिमच्या चेंडूवर आपण पाहिलं तर मग समोर असेल राजेश. एक मॅग्निफिसंट बिग हिटर प्लेयर आहे राजेश. त्याच्याकडे आपण बघितलं तर भरपूर चांगले मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळू शकत आहेत. बॅकफुटला आपण पाहिलं तर मग वेट करून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. विजय आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडूला फेल करताना पाहायला मिळतील. एक धाव कन्वर्ट केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. सुरुवात आपण पाहिली साई कृपा विरार फाटा संघाचे बिनबाद 14 आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं की डबल डिजिटमध्ये हा धावफळक मात्र आपण पाहिलं तर नक्कीच येताना पाहायला मिळाला. एक चांगला पॉझिटिव्ह इंटेंट दिसून आला. परंतु या डिजिटला आपण पाहिलं तर कशा प्रकारे कॅरी ऑन केलं जाईल दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल प्रत्यक्षात जाऊया आपण विजय जिभो यांच्याकडे. निश्चितच सुरुवात यावेळेस खूप चांगली पाहायला मिळाली आहे. कारण विकीचा फॉर्म देखील कुठेतरी मागे हरवला होता, परंतु ह्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न त्याने मात्र या ठिकाणी केलाय. आणि 14 धावा जयेश निश्चितच पहिल्या षटकामध्ये अग्रगण्य स्थितीमध्ये निश्चितच मोजल्या जातील यात काही शंका नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 14ची स्टार्ट मात्र मिळाली. एक सुंदर वाटचाल मात्र मिळवलेली आहे, परंतु कॅरी ऑन करायची आहे. पार्टनरशिप आपण पाहिली आहे तर योग्य रीतीने झाले पहिल्या ओव्हरमध्ये. परंतु राजावली या टीमला आपण पाहिलं तर मग ब्रेक थ्रूची गरज आहे. एक चांगला ड्रीम बॉल मात्र हाताळण्याचा प्रयत्न करावा लागेल. आत्तापर्यंत 4 चेंडू आणि 10 धावसंख्येवर विकी हा खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला 7 राजेशची मिळाली आहे. 2 मध्ये 4. हे बघा कॉन्ट्रीब्युशन आहे या दोन्ही खेळाडूंचं. आता फील्ड प्लेसमेंटमध्ये आपण पाहिलं तर थोडासा वेळ घेतला जातो. वेळच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं रिक्वेस्ट करतोय मी. पहिल्या ओव्हरमध्ये 14 विजय मोकाशीच्या हातामध्ये आपण पाहिलं तर मग हा बॉल सोपवला गेला आहे. सरपंच चषकामध्ये काय जबरदस्त खेळ राहिला गेला होता, कारण की फायनलचा दिवस मात्र नक्कीच त्या स्पर्धेमध्ये मी नव्हतो. परंतु त्यानंतर आपण बघितलं की ह्या स्पर्धेला मी जेव्हा लाईव्हच्या स्वरूपात पाहिलं होतं ना, भूमीचा काय खेळ जबरदस्त राहिला होता. कारण की भूमीची सुरुवात मला माहिती आहे की त्या स्पर्धेमध्ये सुरुवातीला 2-0 आले होते, परंतु त्या शून्यातून निघाला होता नक्कीच झिरोतून हिरो निघाला होता आणि तोच नक्कीच ठरला होता प्लेयर ऑफ दी सिरीज. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर विजय मोकाशी आपण पाहिलं सडपातल बांध्याचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु बॉलिंग आपण करण्याची क्षमता आपण पाहिली तर विकेट टेकिंग क्लास खेळाडूकडे आहे. आपण पाहिलं तर परफॉर्मन्स ऑलराऊंड हा देत असताना पाहायला मिळतो या संघासाठी आणि तोच खेळाडू आपण पाहिला विजय. ऑर द विकेट पुढचा चेंडू घेऊन तयार. मन बनवला गेला होता, अक्रॉस खेळायचा, फाईन लेग क्षेत्राला निवडायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. तिकडे बॉल येतोय ते डॉट. पाहिलं आपण तर 2 बॉल आत्तापर्यंत आले तर चांगल्या प्रकारे आणि या 2 बॉलमध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे थोडंसं आपण पाहिलं तर मग डॉमिनेट केलं बॅटरला. कारण की राजेश आपण पाहिलं तर या प्रकारचे खेळाडू नाही आहेत, कारण की त्यांची ताकद काय आहे नक्कीच माहिती आहे की जर आपण पाहू शकतो सेट झाले तर मग धोकादायक खेळाडू आहेत, पण तो सध्याला आपण पाहिलं तर मग स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. लॉर फुल टॉस होता, जागेवरून शॉट कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, फुटवर्कचा अभाव दिसून आला आहे, खडे शॉट खेळण्याची क्षमता दर्शवली होती. परंतु विजय आपण पाहिलं तर काय गोलंदाजी करतात, लाईन लेंथ आणि नियंत्रण मात्र मिळवताना पाहायला मिळालेत. ज्याप्रमाणे लगातार 3 चेंडू डॉट हाताळले गेलेत आणि या 3 डॉट चेंडूमुळे आपण पाहू शकतो की एक्स्ट्रा प्रेशर आता राजेशवर आलं आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 14 आणि या ओव्हरमध्ये 3 मध्ये तर आत्तापर्यंत एकही धाव आलेली नाही आहे. बॅटची कडा, विकेट किपरचा मिळेल सहारा. आत्ता पाहिलं आपण तर हिरा विकेट किपरच्या भूमिकेत करणार नाहीये चुकी. गुड कॅच ऑफ दी क्वालिटी. फलंदाज पहिला बाद, पहिला धक्का आणि पहिली सफलता मिळेल पाहिलं आपण तर राजावली संघाला आणि परतावं लागेल थोडंसं निराश मनाने राजेशला डगआउटच्या दिशेने गॉन.
चला मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर नवीन खेळाडू आता दाखल झालेत, कारण की फ्लॅशबॅकमध्ये बघितलं आपण की एज मिळाली होती, सफलता मिळाली होती. दयानंद तुंबडा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बिग हिटर आपण पाहिलं तर रन मशीन आहे या संघाची आणि इंटर झाली आता मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल त्यांच्यासाठी सोडणार नाही आहेत आणि या वेळेला मात्र फुलटॉस बॉल फुल पैसा वसूल शॉट पाहतोय आपण, बाउंड्री लाईनच्या बाहेर केलं डिलिव्हर्ड, मिळेल हा षटकार 6. थँक्यू सो व्हेरी मच. आपण पाहिलं तर पहिला बॉल फेस करत असताना थोडंसं बॉलरने मिस्टेक केली आहे, थोडा नाही तर ही मोठी मिस्टेक म्हणावी लागेल, कारण की फुलटॉच बॉल जर तुम्ही एखाद्या बॅटरला देणार ना तर तो सोडणारच नाही आहे, कारण की पुढे मागे पाहणारच नाही आहे, की त्या बॉलला मात्र नक्कीच तो बाउंड्रीच्या बाहेरच पाठवेल आणि ते दर्शवलं गेलं. सिक्सर ठोकला गेला. धाव फलकावर 20. धाव फलकावर आपण बघितलं तर 20 आणि चेंडू कंप्लीट झाले तर या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 5. खेचून मारण्याचा प्रयत्न होता, हलकंसं इनर एज पाहायला मिळालं, परंतु आपण बघितलं की विकेट किपर हिरा थोडंसं आपण बघितलं की मग अपीलच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु आपण पाहिलं तर इथे एक धाव कन्वर्ट केली जाईल, परंतु बॅकअप करणारा हा स्पेल पाहायला मिळतो आहे. आणि आपण पाहिलं तर चांगला स्पेल, कारण की एक षटकार, एक सिंगल, 7 धावा आणि एक विकेट या ओव्हरमध्ये. चला मॅच बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये आला. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि 2 ओव्हरच्या खेळानंतर आपण पाहिलं की एका गड्याच्या मोबदल्यात फलकावर 21 धावा. अजून देखील 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत पाहूया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी जाऊया डीजेकडे, गाणं ऐकूया आणि प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मॅचकडे थँक्यू सो व्हेरी मच. डीज आहे मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर भूमीत डुकले पाहतोय आपण. मागची स्पर्धा आपण पाहिलं तर मग प्लेअर ऑफ दिस सिरीज राहिला होता सरपंच चषकामध्ये. भन्नाट फॉर्म, कारण की सुरुवातीला आले होते 2-0, परंतु त्या 0 नंतर निघाला हिरो, कारण की काय जबरदस्त खेळ मात्र केला आणि ती स्पर्धा राजवली संघाने आपल्या नावावर केली होती. रनरअप राहिला होता मडीपाडा संघ. कदाचित आपण पाहू शकते मग ही मॅचमध्ये थोडंसं लक्ष असेल मडीपाडा संघाचं देखील. जाऊया भूमीत वालिक मार्कवर समोर आपण पाहिले तर मग दया. थोडंसं आपण पाहू शकतो फ्रेशर बॉलरवर असेल. रिदम मात्र चुकताना पाहायला मिळाला आहे. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे आणि आमचे ऑफिशियल कमेंटेटर विजय भोई थोडेसे रिलॅक्स आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर देखील एक गोड स्माईल पाहायला मिळते. समोरच्या दिशेने बॉलला फोर्स केलं जातं आहे. 4चे बॉल फटका पाहायला मिळाला आहे. अगदी आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे अंतर राईट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, बाकफुटला वेट करून पाहिलं तर मग ताकद पूर्णपणे या शॉटमध्ये आपण पाहिले तर मग जनरेट केली होती. इथे आपण बघितलं सिंगल मिळेल. लेफ्ट राईटवाला आपण पाहिलं तर मग जवळजवळ 2ऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर विकी या खेळाडूला स्ट्राईक मिळाली नाही आहे. धाव फलकाला आपण बघितलं तर मग 22च्या घरामध्ये सध्या तरी पाहतो डोळ्याच्या समोर पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या, 2ऱ्या ओव्हरमध्ये 7 आणि या ओव्हरमध्ये आत्ता पाहिलं आपण तर मग ऑलरेडी 1 आलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये आणखीन डेफिनेटली भर पडेल. परंतु विकीसारखा जो खेळाडू असेल ना, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर डेफिनेटली आपण पाहू शकतो की टोटल 50+ देखील जाऊ शकतो किंवा चांगल्या टचमध्ये आला तर 60च्या पुढे देखील घेऊन जाऊ शकतो. कारण की एक आपण पाहिला ना, एक मातब्बर खेळाडू आहे, कारण की मोठे फटके जास्त आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकत आहेत. सोडून दिले बॉलला आपण पाहिलं तर बाकीचं काम पंचाने पूर्ण केलं गेलं आहे. वाईट बॉल पाहायला मिळाला. दिशेवरचं नियंत्रण मात्र भूमीचं या बॉलमध्ये नव्हतं. राजावली संघ आपण बघितलं तर विचारधारा एक स्पष्ट असेल की आपण बॉलिंग करतोय तर समोरचा बॅटिंग करणारा संघ कमीत कमी धाव फलकावर रोखायचा, परंतु बॅटिंग करणारा संघ नाही आहे तर तुमचा विचार कमी धाव संख्येवर रोखण्याचा आहे, परंतु आमचा विचार मोठा आहे आणि त्या दिशेने चालण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. पुढील बॉल पुलटा स्वतः पाहायला मिस केला जातो. विकेट किपर मिस झालेत. बॉल चाललाय मात्र लॉंग स्टॉप रिझनच्या दिशेने. बॉल मात्र बाउंड्री लाईनला मात्र क्लिअर करताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्राचा मात्र चौकार मिळेल. 22च्या स्वरूपात मिळतील 4 धावा.
धावा कशा पण का होईना धावा गरजेच्या आहेत आणि त्या मिळाल्यात. थोडासा आपण पाहिला मोकळा श्वास घेतला, धाव फलक पुढे सरकला गेला. 27 धावा इथे पाहिला आपण. पुन्हा एकदा एज होतं. थर्डमॅनला खेळाडू मात्र पूर्णपणे झेल खाली आले नाहीयेत. थोडस पुढे बाउन्स झाला आणि तिथूनच मात्र बॉलने दिशा बदलली, दशा बदलली आहे आणि मिळेल हा चौकार. व्हेरी मच डीजे. आपण पाहिलं तर या स्थितीमध्ये विकीला आपण पाहिलं जीवनदान दिलं होतं सुरुवातीला आणि त्या जीवनदानामुळे मात्र आपण पाहू शकतोय की मग त्याच्या बॅटमधून आता लक फॅक्टर आज त्याच्यासोबत आहे. कारण की 2 वेळा आत्तापर्यंत चान्स मिळालेत त्याला. फटकावेत पाहतोय आपण. खाली क्षेत्रामध्ये बॉल चाललाय एका टप्प्याने ओव्हर ऑफ दी रोप निघून जाईल 4 धाव्यांसाठी. आता मात्र पाहायला मिळत आहे की नक्कीच म्हणतात ना की लोणावल्याची चिक्की आणि फॉर्म मध्ये आलाय तो म्हणजेच विरार फाट्याचा विकी. सलगचे 2 चौकार. साहेबांना विषयी पटला ना भाई माझा जन्म तुझ्या सुटला. साहेबांना विषयी पटला ना भाई माझा जन्म तुझ्या सुटला. विषय पटला ना भाई माझा जन्म तुझ्या सुटला. साहेबांना विषय पटला ना भाई माझा जन्म. थँक्यू डीजे. जवळजवळ ज्याप्रमाणे आत्तापर्यंत जो खेळ राहिला गेलाय ना, कारण की 22चा चौकार त्यात नंतर कंटिन्यू बॅटच्या साईडने चौकार 2 म्हणजेच आपण बघितलं तर मग बॅटर ऑन द हॅट्रिक आहे. चौकाराची हॅट्रिक्स पूर्ण करताना पाहायला मिळेल का विकी? डेफिनेटली करू शकतो आहे. टप्प्याची लेंथ होती, प्रॉपर टायमिंग झाला नाही आहे इकडे. मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर मिस्टेक झाली आहे, कदाचित मिळू शकतोय परंतु बाउंड्री लाईनच्या जवळ पुन्हा एकदा थांबवला बॉलला. तत्पूर्वी 3 धावा मात्र सहज जोडल्या जात आहेत. धाव फलकाचा आकार मात्र या ओव्हरमध्ये भरपूर वाढला गेला. धाव फलक 38च्या घरामध्ये पोहोचला गेला. या ओव्हरमध्ये जर विचार करायचा झाला तर धावा किती खर्च झाल्यात पाहिल्या आपण तर जवळजवळ 17 धावा खर्च झाल्यात आणि बॉल फेकून झाले तर पण पाहिले तर 5. म्हणजेच काय तर आणखीन देखील आपण पाहिलं तर एक बॉलचा खेळ शेष आहे सध्या तरी. आपण पाहिल्या तर 9 सध्या तरी आपण बघितलं तर या शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका म्हणजे षटकार देखील येऊ शकतो आहे. थोडासा बाय मिस्टेक 9 असा नक्कीच आकडा झाला परंतु नक्कीच तिथे आपण पाहिला तर 9 आकड्याला उलटं गेलं तर मग 6 एखादा मोठा फटका आला तर इथे आपण पाहू शकतोय धावफलक आणखीन मोठं होऊ शकतंय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर आता बॉल मिस केला बॅटरने परंतु एक संधी रनआउटची होती तिथे आपण पाहिले तर मिस केली. त्यात नंतर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने देखील कदाचित संधी मात्र आपण पाहिले तर निर्माण झाली होती परंतु इथे नेमका घडलंय काय तर नक्कीच पंचांनी मात्र मागितला इथे तिसरा अंपायर. तिसरा अंपायर का मागितलाय तर वाईटसाठी का? डेफिनेटली आपण पाहिलं तर वाईटसाठी आपण पाहिलं तिसऱ्या अंपायरची नक्कीच मागणी केली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून ही मागणी आहे म्हणजेच रिव्ह्यू हा बॅटिंग करणाऱ्या टीमचा आहे. बघा तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचला गेला. इट्स अ फेअर डिलिव्हरी असेल म्हणजेच रिव्ह्यू मात्र गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. धावफलकावर नजर टाकूया आपण. धावफलकावर धावा आहेत 39. चला मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 39 धाव फलकावर आहेत. आता शेवटचे 6 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर मग डेफिनेटली अटॅक करण्याचा प्रयत्न म्हणजेच काय तर साईकृपा विरार फाटा हा संघ पण पाहिला ना तर एक ग्रेट फिनिशर ची भूमिका मात्र अपेक्षित असेल आणि ती भूमिका कोणाकडून अपेक्षित असेल तर विकी
जे सेट झालेले आहेत. दुसऱ्या बाजूने दया यांना देखील आपण बघितलं त्याने देखील थोडा वेळ मात्र घेतला आहे. राजवली संघ आपण पाहिला तर मग किती धाव संख्येपर्यंत रोखण्यामध्ये सफळ राहतोय. पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर हिरा. पहिला चेंडू उडवलाय, जाईल मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. फटका चांगला, टायमिंग कमाल आणि चेंडू सीमारेखा पार बेमिसाल येतोय हा षटकार. 6 पण मला काय सांगतोस थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवर मात्र आपण पाहिलं पूर्णपणे आक्रमण केलं. धाव फलकावर धाव संख्या पोहोचली गेली आहे 45. हे षटक आपण पाहिलं तर मग मोठं येऊ शकतंय. उलटॉस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत तिकडे. फिल्डरचे प्रयत्न अपयशी. बॉल मात्र हाताला स्पर्श करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मात्र आपण पाहिलंय तर इथे काउंटर अटॅक केला गेलाय दयाने. षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा, 2 मोठे फटके आपल्याला येताना पाहायला मिळालेत आणि सध्या तरी षटकार चौकार येताना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा उडवलाय, हाय अँड हँडसम. दॅट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट, बिग हिट. 6 सुपर बॅटिंग बाय मिस्टर दया. थँक्यू डीजे. सध्या तरी आपण बघितलं तर मग डीबीएन कॅमेरा मात्र थोडासा वाचला गेलाय, कारण की थोडासा आपण पाहू शकतो की मग कॅमेराला देखील आता सेफ्टीची गरज आहे, कारण की दयाची बॅटची बळते मैदानाच्या आतमध्ये. दे दनादन दया. सध्या तरी आपण पाहू शकतो की मग 16 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. आता हवेत बॉल आहे, फिल्डर तिकडे, विजय येतात, कॅच कंप्लीट केला जाईल आणि फलंदाज मात्र दया जो एक चांगला टचमध्ये पाहायला मिळाला होता त्याला मात्र केलं बाद आणि सफलता हिराच्या खात्यामध्ये. चांदणी रात तू माझे साथ, तू माझी श्रीवल्ली गीत सुपारात. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. फलकावर धाव फलकाचा जर विचार करायचा किती धावा झाल्यात तर जवळजवळ 55 धावा आहेत. 55 धावा आणि ओव्हरमध्ये चेंडू फेकून झालेत कंप्लीट 4, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की मग 3 तर आपण बाउंड्रीच्या पलीकडे जाताना पाहायला मिळालेत. षटकार चौकार षटकार, त्यानंतर मिळालेले विकेट आणि आत्ता 2 असतील. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये विवेक. शपथ झाले होते आपण पाहिलं तर स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे नेमकं घडलंय काय तर घडतंय की फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल रनआउटच्या स्वरूपात. विवेक आपण पाहिलं तर मग थोडंसं स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु विकेट किपरच्या जवळून मात्र धाव घेणं थोडंसं अशक्य आणि रनआउट. शहर में दिखाई दिए तो मैं बिल्कुल भी दया माया नहीं दिखाऊंगा, जोर डालूंगा. आता भेटेल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. चेंडू फेकून झालेत 5. अंतिमचा असेल इनिंगचा. किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे पाहूया. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी रेडी आहेत. बघा स्ट्राईक रोटेट झाली शेवटच्या चेंडूसाठी आणि कदाचित या चेंडूवर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न तर जरूर केला आहे. अगदी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डिंग आहे, तिकडे फिल्डर आहेत, चेंडूला फील्ड केलंय. 2 धावा तर मिळाल्यात, 2 पेक्षा ओ चुकी झाली आहे. बघा मिस्टेक आणि मिस्टेक्स. आत्ता पाहिलं आपण तर 3 मिळाल्या होत्या, कदाचित 4थी देखील मिळेल की काय, परंतु नाही आहे. तर 3 मिळाल्यात या शेवटच्या बॉलवर आणि या 3मुळे टीमची टोटल जी आपल्याला पाहायला मिळाली आहे 58. 58 आणि 59 धाव्यांचं लक्ष इथे टार्गेट सेट झालं. बघा ज्या अनुषंगाने आपण जर बघितलं ना तर 60+
जो टोटल न्यायचा विचार होता मात्र तो जाण्यापासून थोडासा वंचित राहिला, परंतु दयाने जो खेळ केला तो कमालीचा केला, धमालीचा केला आणि नक्कीच आपल्या संघाला मालामाल करणारा खेळ केला गेला. कारण की त्याची गरज होती, एक इम्पॅक्टफुल पारीची गरज होती. ती पारी मात्र त्यांनी खेळले गेले. या आपल्या संघाला आपण पाहिलं तर मग वैयक्तिक 7मध्ये 24 जी योगदान दिलं गेलं आणि ते फार महत्त्वाचं पूर्ण होतं. आणि त्याच योगदानामुळे आपण पाहिलं तर मग हे टोटल चेस करणं थोडंसं अवघड जाऊ शकतं आहे. कारण की साईकृपा विराट पाटा टीमकडे आपण पाहिलं तर बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे. पाहूया नेमकं कशा प्रकारे चेस होईल मैदानाच्या आतमध्ये. प्रत्यक्षात जाणार आहोत तर मैदानाच्या आतमध्ये तत्पूर्वी एक छोटासा डिझाय ब्रेक. चला साईकृपा टीम मैदानाच्या आतमध्ये या. माझी मैत्रिणी तू कशाला फोन करते ग, अगं माझी मैत्रिणी तू कशाला फोन करते ग. तुला मी भेटाया येतो, गुलाबी साडी तुला घेऊन देतो, नाकात नथनी गळ्यात गंठण पायातलं पैंजण घेऊन देतो. तुला मी भेटाया येतो, गुलाबी साडी तुला घेऊन देतो, नाकात नथनी गळ्यात गंठण पायातलं पैंजण घेऊन देतो. माझी माहेरी गेल्यावर तुला मी फोन करतो ग, माझी माहेरी गेल्यावर तुला मी फोन करतो ग. वेलकम बॅक. पुन्हा एकदा करूया सगळ्यांचं मनापासून स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आता जाऊया आपण ऑन चेसिंगला. धावा चेस करायची आहेत 59. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण बघितलं तर टोटल ज्याप्रमाणे मात्र इथे मोठा उपाय केला गेला आहे. कारण की गुड चेसिंगमध्ये आपण पाहू शकतो आहे सक्सेस व्हायचं असेल ना तर डेफिनेटली इथे प्रारंभिक जोडीला चांगलं कार्य करावं लागेल. चला मॅचला सुरुवात होते. अंपायर्स देखील आम्हाला इशारा देतात मॅचला सुरुवात झालेली आहे. आमचे अंपायर्स ऑफिशियली आपण बघितले तर मग आहेत त्या मॅचमध्ये ते वाडंत वाळवे अँड आकाश वाघ. बॉलिंग मार्कवर आपण पाहिलं तर दया. ज्याप्रमाणे बॅटिंग तर छान केली. आता बॉलिंगचा क्रम समोर असलेले विजय. नावामध्ये विजय आहे परंतु संघासाठी विजय मात्र शोधायचा आहे तो म्हणजे 24 बॉलमध्ये. पहिला बॉल फेस करण्यासाठी रेडी. पहिला बॉल ऑन साईडला मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला जातो आहे. फिल्डर आपण पाहिले तिकडे सेट केलेत. प्रोटेक्शन आहे आपल्या बॉलिंगप्रमाणे. बाउंड्री रायडर्स आपण पाहिले तर मग 3 जे घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. आणि सध्या तरी आपण मग मिड विकेट त्यातनंतर लॉंग ऑन क्षेत्र आणि डीप एक्स्ट्रा कवर. आज जवळजवळ आपण बघितलं तर हे क्रिकेटचं पर्व ज्याप्रमाणे आपल्याला रंगताना पाहायला मिळालं आहे. परंतु या पर्वामध्ये जर विचार करायचा झाला तर मग वर्ल्ड कपचा पर्व देखील आपण पाहिलं जे ऑन आहे. आणि सरप्राईज जर आपण बघितलं तर या पर्वामध्ये वर्ल्ड कपमध्ये काय पाहायला मिळालं आहे. सरप्राईज मात्र यावेळेला देण्याचा प्रयत्न. बॉल पाहिला तर हातातून निसटलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पडलाय. पाहायला मिळाली मिस्टेक झाली राजाच्या माध्यमातून आणि या बॉलवर मात्र येताना पाहायला मिळतोय षटकार 6 धावा. भूमित मागच्या सिरीजमध्ये जबरदस्त बॅटिंग असो की बॉलिंग असो अफलातून क्रिकेट.
त्याच्या माध्यमातून खेळलं गेलं. त्या खेळाडूला मात्र जीवनदान दिलं, परंतु त्यानंतर आपण पाहिलं की एक चांगला बॉल हाताळला जातोय. इकडे आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे दयाची मेहनत मात्र नक्कीच जी कामाला यायला हवी होती, परंतु त्या मेहनतीवर थोडंसं पाणी फिरलं गेलं, कारण की तिथे कॅच सुटला गेला होता. थोडासा लवकर खेळला जातो आहे. मी तर म्हणेन की बॉल नंतर येतो आहे आणि मग भूमीत थोडीशी घाई करतायत, कारण की आपण बघितलं तर मग इथे आपण पाहू शकतो की मग बॅटिंग करणाऱ्या टीमनं इथे रिव्ह्यूची डिमांड केलेली आहे, कारण की हा बॉल त्यांच्या मनानुसार आपण जर बघितलं त्यांच्या पाहणीनुसार तर नक्कीच वाईट आहे, परंतु पंचांनी सांगितलं नक्कीच लिगल आहे, परंतु ती शंका आपण पाहिली तर दूर करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. आणि तिसरं पंच जे बघितले तर मग संतोषजी वळवी ऑन स्क्रीन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून डिसिजन लगेचच आमच्यापर्यंत देखील पोहोचेल. सध्या तरी विकी बादाळे यांना पाहतोय आपण थोडेसे रिलॅक्स झालेत, कारण की थकवा उन्हातानाचं तापमान वाढलं गेलं त्यामुळे थोडेसे रिलॅक्स होताना. इट्स आपण बघितलं तर मग डिसिजन आला, इट्स अ फेअर डिलेव्हरी आहे. रिव्ह्यू मात्र आपण पाहिलं तर लॉस झालेली आहे टीम आता मोरजी स्पोर्ट्स राजावली. बघा साई कृपा विरार पाटा टीम आपण पाहिली तर मग पूर्णपणे विश्लेषण करायचं झालं तर या मॅचला आपल्या बाजूने मात्र खेचण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतील. डेफिनेटली एक षटकार आलाय, तो पण बाय मिस्टेक, कारण की तिकडे झेल ड्रॉप झाल्यानंतर षटकार आला होता. पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट आहे राजा पुढे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर झेल ड्रॉप इथे इन फील्डमध्ये पडलाय, परंतु तो मागे पडला होता, परंतु प्रयत्न छान केले. थोडेसे डीपमधून आले होते, थोडंसं आपण पाहिलं की मग झेलपर्यंत पोहोचणं कठीण झालं होतं, परंतु जीवाची आकांतिका करत मात्र त्या झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि आपण पाहिलं तर मग प्रयत्न केलेच आणि या प्रयत्नाने 100% मार्क्स मात्र द्यावे लागतील, परंतु धावा मिळात 2. टीमची टोटल वाढलेली पाहायला मिळाली आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न पाहिला आपण तर बॉल चाललाय थर्डमार्क क्षेत्रामध्ये, बॉल अडवला जातोय. थोडंसं आपण बघितलं आउटफील्ड फास्ट आहे त्या क्षेत्रामध्ये, धाव मात्र मिळाली एका धावेने टीमची टोटल पाहिली आपण तर पोहोचली गेली आहे 10 या डिजिटमध्ये. 10चा आकडा डोळ्याच्या समोर मात्र दर्शवला गेला. पहिल्या ओव्हरमध्ये आलेला 10 धावा, 59 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे, म्हणजेच आता काय तर जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि या 18 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 49 धाव्यांची गरज असेल. ही गरज जर पूर्ण करायची आहे तर एखाद्या खेळाडूला मात्र एक इम्पॅक्टफुल खेळ करावा लागेल, म्हणजेच कमी चेंडूमध्ये जास्त धाव्यांची एक जबरदस्त इनिंग पेश करावे लागेल. प्रयत्न मात्र आपण पाहिले तर बॅटरचे असतील, प्रयत्न असतील गोलंदाजांचे, परंतु प्रयत्नांना मात्र यश कोणाला मिळेल मैदानाच्या आतमध्ये पाहूया. जाऊया डीजेकडे. थँक्यू सो व्हेरी मच. इट इज ए विवेक येतात नवीन बॉलिंग मार्कवर आपण पाहिलं नवीन बॉलर आहेत सेकंड स्पॉलमध्ये. सध्या तरी आपण विचार करायचा झाला तर पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 10. फोर्स केला जातोय आपण पाहिलं ऑफस्टमच्या बाहेरची ही लेंथ होती, मनगटाची पूर्ण ताकद चोकली त्या फटक्यामध्ये. भूमीतला आपण जर बघितलं तर मग ते त्यांचे फटके आपण पाहिले ना तर प्रत्येक फटका आपण पाहिला तर पॉवरफुल स्ट्रोक आहे. पूर्ण पॉवर मात्र आपण पाहिलं म्हणजे एडी चोटे की जोर लगा की शॉट खेळते आणि तेच मात्र पाहायला मिळालंय. टाचांपासून आपण बघितलं हातांपर्यंत पूर्ण ताकद मात्र झोकतायत फटक्यामध्ये. हा बॉल पाहिला पण थोडासा दिशाहीन मात्र पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र डेफिनेटली मिळतोय. टीमची टोटल फलकावर आपण पाहिली आहे तर थोडीशी वाढताना पाहायला मिळते 13, म्हणजेच काय तर जवळजवळ आणखीन जिंकण्यासाठी धाव्यांची गरज असेल ते म्हणजे 46. ही फलकावर आपण बघितलं तर मग मोठे फटक्यांची गरज असेल. रिक्वायर रन रेट इथे वाढलेला पाहायला मिळाला आहे. फुल टॉस बॉल, हा बॉल मुझे मार आणि हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पार आणि मिळतील धावा 6. येतोय हा उत्तुंग षटकार. बघा अशाच फटक्यांची गरज आहे आणि भूमीत जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत मोरायदेवी स्पोर्ट्स राजावली या संघाला चिंता करायची गरज नाही आहे, कारण की संकट येण्याआधीच आपण बघितलं त्या संकटांना मात्र मिटवण्याचे आपण बघितलं तर मग इथे धमक ठेवतोय, तयारी ठेवतोय. आपण पाहिलं तर बॅटर भूमीत
समोरचा बॉल होता परंतु पाहिला पण तर थोडासा दिशाहीन आहे. धावफलक 20च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय. आपण पाहिलं तर मग जिंकण्यासाठी धाव्यांची गरज असेल 39. 16 चेंडून 39 धावा म्हणजेच काय तर मॅचला पूर्णपणे पलटलं गेलं. आणखीन आपण पाहिलं तर या ओव्हरचे काही चेंडू पूर्णपणे मॅच येऊ शकते. ऑन साईडला मात्र आपण बघितलं तर पूर्ण ताकद टाकून चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये वळवलं गेलं होतं. आणि बघा किती फटके मात्र आपण जो फटका मात्र खेचला जातोय म्हणजे पूर्ण पॉवर त्या फटक्यामध्ये जनरेट केली जाते. इथे आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. 21च्या घरामध्ये धावफलक पोहोचले गेलं आहे. अजूनसुद्धा आपण जर बघितलं तर मग 38 धाव्यांची गरज आणि चेंडू शेष असतील 15. सोडून दिलाय हा बॉल. पाहिला आपण तर मग दिशाहीन वारंवार गोलंदाजी होताना पाहायला मिळते. आणि त्यामुळे थोडंसं आपण बघितलं तर मग नाराजगी पाहायला मिळते आउटफील्डमध्ये. साईकृपा विराट फाटा विकी देखील सांगतात की कशा प्रकारे गोलंदाजी व्हायला हवी विवेकच्या माध्यमातून, परंतु तशी गोलंदाजी मात्र होताना पाहायला मिळत नाही आहे. थोडंसं आपण बघितलं की प्रेशराईज करायला हवं परंतु प्रेशराईज करताना मात्र होत नाही आहेत. धाव फलकाचा आपण विचार करायचा झाला तर मग पोचलेलं आहे 22च्या घरामध्ये. पुढील बॉल पाहताय आपण. कुठे पॅच होती लेंथ वळवली होती मनकाट्याच्या साहाय्याने. फिल्डर आहेत तिकडे आपण पाहिला. एक धाव मात्र मिळेल. ते 20 धावा फलकावर. हॅलो चला मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या तर 24 धावा. अंतिमचा बॉल असेल या ओव्हरमध्ये. एक मोठ्या फटक्याची गरज आहे. मोठा फटका येईल का परंतु नाही. प्रयत्न तर सातत्याने केले जात आहेत. चांगली फिल्डिंग पुन्हा एक धावताना पाहायला मिळाली आहे. एक धाव डेफिनेटली मिळेल. एकपेक्षा जास्त काय मिळेल का तर नाही आहे. एका धाव्याने टीमची टोटल 25च्या घरामध्ये पोहोचलेली पाहायला मिळाली. याचाच अर्थ आपण पाहिलं तर मग 12 चेंडूचा खेळ झाला आहे. 12 चेंडूमध्ये 25 झाल्यात. आता 12 चेंडूमध्ये किती हव्यात पाहिलं आपण तर प्रत्यक्षात 34 हव्यात. म्हणजे 12 जवळ आपण पाहिलं तर मग ज्या प्रकारे सुरुवात मिळवायची होती ना या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग धावा किती आल्यात तर जवळजवळ म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 15. त्यामुळे टोटल 25 आहे. 12मध्ये 34 हव्या आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघितले तर गरज मात्र पुरवली जाते पाण्याची. परंतु मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलेत परंतु एक मोठा संदेश देखील पोहोचवला गेला आहे की सर ही मॅच आपल्याला आता जिंकायची आहे ना. तर थोडंसं आपण पाहिलं तर मग खेळण्याचा अंदाज बदलावा लागेल. कारण की ही स्थिती आपण पाहिली तर हातामध्ये आपण आणू शकतो आहे. कारण की एक तर 2 चांगले फाटके प्रत्येक ओव्हरमध्ये आपण खेळलं तर मॅचमध्ये पूर्णपणे येऊ शकतो आहे. परंतु त्याच्यासाठी आपण पाहिलं तर मग बॅटर्सला मात्र नक्कीच थोडासा रिस्क घ्यावा लागेल. नक्कीच घेतला रिस्क तर काम होईल फिक्स. मात्र आपण पाहिलं तर पूर्ण फिक्स काम करायचं असेल तर मात्र त्याच्यासाठी आता मात्र पुढचा ना मागचा विचार करतात आपण बघितलं तर मग थोडंसं आपण पाहू शकतोय डॉमिनेट करणारा खेळ करावा लागेल. राजेश बॉलिंग मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतील. डेफिनेटली आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवर समोर विजय. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील केली जाते परंतु आपण पाहिलं तर पंचांवर काही फरक पडत नाही आहे. परंतु पंचांनी सांगितलं की इथे हा बॉल आपण पाहिला तर पायावर आदळला गेला. धाव कंप्लीट केली ती म्हणजे लेग बायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळणार नाही आहे. आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की इथे आता प्रत्येक बॉलवर आपण पाहिलं तर मग जास्त जास्त धावा घेणं गरजेची बाब झाली आहे. बॉलला टर्न केलाय परंतु फिल्डरला निवडलं. फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक. कॅच सुटली जातीये. भूमी सारखा खेळाडू आपण पाहिला तर प्रत्येक बॉलवर आक्रमण अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग थोडंसं आपण पाहू शकतोय की नशिबाची साथ मिळाली आहे.
जो बॉल आपण पाहिलं की बाउंड्रीच्या बाहेर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, परंतु बाउंड्रीच्या बाहेर न जाता फिल्डरच्या हातामध्ये गेला होता. परंतु थोडंसं आपण पाहू शकतो तिकडे 28 धावा म्हणजे जिंकण्यासाठी. फिल्डर आहेत, मिस्टेक झाले. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 2 धावा इझिली मिळू शकतात. मिळाल्यात, कदाचित तिसरी मिळू शकते. थ्रो चुकीचा आहे तर पाहायला मिळतोय. आणि पाहिलं तर मग 2ला कन्वर्ट केलं गेलं 3 या आकड्यामध्ये. आणि या 3मुळेच आता धावसंख्येचा आकार वाढताना पाहायला मिळाला आहे. धावसंख्या पोचली गेली 31च्या घरामध्ये. म्हणजेच आता 9 चेंडूची खेळ शेष आहे आणि या 9 चेंडूमध्ये 28 धाव्यांची गरज आहे. म्हणजेच काय तर या येणाऱ्या, खास करून येणाऱ्या या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये 3 चांगले फटके, कारण की या 3 चेंडूमध्ये चांगल्या जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण की जवळजवळ मी तर म्हणेन की या 3 चेंडूमध्ये 10 पेक्षा जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल जर तुम्हाला या मॅचमध्ये शेवटच्या षटकापर्यंत नक्की कमी धावा जर ठेवायच्या असतील तर. बॉलरवर देखील आपण पाहिलं तर नक्कीच एक्स्ट्रा प्रेशर असेल. ही जोडी आपण बघितलं तर जमली आहे. पार्टनरशिप आपण पाहिली आहे तर मग मोठी होताना पाहायला मिळते. परंतु नुसती पार्टनरशिप करून फायदा नाही आहे, कारण की मॅच विनरिंग पार्टनरशिप व्हायला हवी आहे. मॅच विनिंग कामगिरी देखील व्हायला हवी आहे. पाहूया पुढील बॉल. खेचून मारण्याचा प्रयत्न पाहिला आपण तर सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल येताना पाहायला मिळतोय हा डॉट. दोन चेंडू शेष आहेत या ओव्हरमध्ये. 28 धावा म्हणजे 8 चेंडू आणि 28. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, अपील मोठी केली जाते, परंतु अपीलला मात्र आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारे आपण पाहू शकतोय रिप्लाय दिला जात नाहीये. सध्या तरी आपण पाहिलं तर मग मॅचमध्ये आता परिस्थिती खराब केलेली पाहायला मिळते. 7 चेंडू 28 धावा जिंकण्यासाठी गरज आहे मोराई स्पोर्ट्स राजावली या टीमला. पाहूया पुढील चेंडू. वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. इथे आपण पाहिले तर 1 धाव डेफिनेटली मिळेल. दुसरा धावीचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. चेंडूची फेकी येताना पाहायला मिळत आहे आणि 2 धावा योग्य रीतीने कन्वर्ट केल्या गेल्यात आणि या 2 धाव्याने धावसंख्या मात्र वाढली गेली आहे. आता आपण पाहिलं तर मग कार्य थोडंसं आपण पाहिलं तर मग कठीण केलं गेलं आहे, कारण की जवळजवळ आपण पाहिलं तर या बॉलवर आलेल्या 2 धावा आणि त्या 2 धाव्यामुळे आपण पाहिलं टीमची टोटल पोचली गेली आहे 33च्या घरामध्ये. म्हणजेच काय तर आता 6 चेंडूचा खेळ शेष असेल आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आपण पाहिली आहे. किती 26 पाहिजे ना. 6 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. सहा चेंडू 26 धावा. या मॅचची कहाणी प्रत्यक्षात आपण पाहिली आहे, परंतु ती बदलायची आहे. कठीण आहे परंतु अशक्य नाही आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं तर शक्य करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. इथे जो खेळ आपण पाहिला होता ना दयाच्या माध्यमातून, जो इम्पॅक्टफुल मात्र तो खेळ राहिला गेला होता, ती पारी आपण पाहिले तर मग तशी एक पारी आठवावी लागेल. तशा एका पारीची गरज आहे सध्या तरी मी म्हणेन टीम मोराई स्पोर्ट्स राजावली या टीमला. आणि ती पारी खेळण्याची धमक कोण ठेवू शकतोय तर मग भूमीत ठेवू शकतोय, कारण की भूमीतकडे ती कला आहे. 26 धावा डेफिनेटली आपण बघितलं तर मग पूर्ण करायची असतील या ओव्हरमध्ये तर 4 मोठे फटके ठोकण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकतो की बॉलर कोण इथे निवडलं जात आहे तर प्रणयच्या हातामध्ये बॉल सोपवला गेलाय. सर्वात महत्त्वपूर्ण आपण पाहिलं तर हा पहिला असेल. हो, बॉल आपण पाहिलं तर नक्कीच हा चुकीचा होता. या बॉलवर एक मोठा फटका खेळायला हवा होता, परंतु बॉल केला जातोय मिस. थोडीशी दुखा
हा दरवाजा तोड. हॅलो. सध्या तरी आपण पाहू शकतो की मग खेळाडूला दुखापत होताना देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर आपण हा नो बॉल हाताळला गेला, परंतु नो बॉल नंतर आपण पाहू शकतो थोडीशी दुखापत देखील होताना पाहायला मिळाली आहे. आणि ह्या दुखापतीमुळे आपण पाहिलं तर थोडंसं नुकसान देखील होताना पाहायला मिळतं आहे, परंतु दखल देखील घेतली जाईल. कारण की क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर प्रत्येक दुखापतीकडे आपण पाहिलं तर बारकाईने लक्ष द्यायला हवं आणि थोडीशी गंभीर दुखापत होताना पाहायला मिळते आहे. कारण की या प्रकारचे आपण बघितलं तर जास्त आपण पाहिलं तर दुखापत असेल तर आपण रिप्लेस खेळाडू वापरू शकतायत. आपल्याकडे रिप्लेस खेळाडू असेल किंवा मग नसेल तर आपण शॉट देखील खेळू शकतायत, परंतु मग दुखापत असेल तर आपण रिप्लेस करू शकतायत. पाहिजे ना आता 25 धाव्यांची गरज असेल. आता मॅच जिंकण्यासाठी आपण पाहू शकतो या क्षणाला नेमकं काय घडलंय. तर मग जो एक बॉल हाताळला गेला होता आपण पाहिलं खराब बॉल होता. विकेट किपर पण पाहिले तर जिथे होते, परंतु त्यांच्या माध्यमातून चेंडूचं कलेक्शन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कलेक्शन करताना आपण पाहिलं तर बा मिस्टेक आपण पाहिलं मिस झालं आणि थोडीशी आपण पाहिलं तर माझी दुखापत होताना पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर आपण पाहू शकतो की मग गेम आपल्याला पुन्हा एकदा ऑन होताना पाहायला मिळतो आहे. फ्रीडचा बॉल असेल बघा, नो हाताळला गेला होता बॉलरने, मात्र त्यानंतर एक मेजवानी मिळाली आहे आणि त्या मेजवानीला मात्र आपण पाहिलं तर स्वीकारला जाईल का. फ्रीडचा बॉल पाहतोय आपण आणि संधी आहे बघा मॅचमध्ये येण्यासाठी. तुम्हाला नक्कीच 25 धावा म्हणजे मॅच जिंकण्यासाठी 25 हव्यात आणि परंतु या बॉलवर तुम्हाला जे नक्कीच बेनिफिट मिळालं आहे ना, त्या बेनिफिटचा योग्य रीतीने फायदा देखील घ्यावा लागेल. चांगला फटका पाहतोय, आपटून टाकलेला बॉल, रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये ठोकलेला फटका, A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार, 6 धावा. भूमीत मात्र आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे पूर्णपणे आपला इम्पॅक्ट दर्शवताना पाहायला मिळालेत या मॅचमध्ये आपण पाहिलं तर आपल्या नावाचा मात्र आपण पाहिलं तर कारनामा करताना पाहायला मिळालेत. काम नक्कीच आपण पाहिलं तर मोठं करताना पाहायला मिळत आहेत. काम आणि नाम नक्कीच होऊ शकतो आहे. इथे आपण पाहिलं तर षटकार ठोकला गेला आहे आणि धाव फलकाचा आकार बदलताना पाहायला मिळाला आहे. पहिला बॉल नो, त्यानंतर फ्रीडचा बॉल आपण पाहिला तर त्यामुळेच 25 हव्या होत्या आणि 25 मधून आता 6 कमी केल्या. तर मग जिंकण्यासाठी आता आपण पाहिलं तर मग गरज असेल ती म्हणजे 19 धाव्यांची. 19 धावा आणि आपण पाहिलं तर जवळजवळ मग बॉल शेष असतील 5. भूमीत जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच हे टार्गेट आता मात्र आपण सेफ आहे की नाही ते देखील सांगू शकत नाही आहे. प्रणय पुन्हा एकदा आपण पाहिलं तर समोर असतील भूमीत 5 चेंडू आणि 19 धावा. धीमा टाकला गेला होता, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर तिकडे बाय मिस्टेक कॅच ड्रॉप झाली आहे. पुन्हा आपण पाहिलं तर भूमीतला मिळालेलं जीवनदान, 2 धावा कंप्लीट केल्या जातात तिकडे आणि आपण पाहू शकतो कॅच सुटल्यानंतर विकी यांच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल देखील पाहायला मिळाली आहे. कारण की त्यांना माहिती आहे कारण की एक कॅचमुळे किती नुकसान होऊ शकतं आहे. आणि आपण बघितलं तर कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. इथे मिळालेलं आपण पाहिलं तर धावा 2. आता जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं समीकरण चेंडू असतील 4 आणि या 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 17 धावा हव्या आहेत. 4-17. कारण की विकी यांना माहिती आहे असा मॅच त्याने नक्कीच आठवतला असेल ते म्हणजे पायगावचं मैदान. कारण की एक बॅटरचा कॅच सुटला होता त्यानंतर त्यांचा मॅच सुटला होता. भूमीत 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 आणि या वेळेला मात्र आपण पाहिला पडणार नाही कमी आणि नक्कीच दाखवतही हमी, ठोकतय षटकार, 6 धावा. मॅचची कहाणी पूर्णपणे पलटून टाकणारी फलंदाजी पाहायला मिळते. आता आपण पाहिलं तर मग इथे आलेला जो षटकार 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आपण पाहिली आहे तर आहे ती म्हणजेच 11. 3 चेंडू आणि 11 धावा आणि विकी म्हणतात आता नक्कीच विकी यांना समजलं गेलंय आणि 3 चेंडू 11 आणि कोण बनेल आता बलीचा बकरा आता तेच म्हटलं जात आहे. विकी यांच्या माध्यमातून देखील त्यांना देखील माहिती आहे परंतु नक्की होईल काय. परंतु बघा या मॅचमध्ये आपण पाहू शकतो ना भूमीचा खेळ काय जबरदस्त राहिला आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर 15 चेंडूमध्ये 38 धाव्यांची खेळी त्यांची जी पाहायला मिळाली आहे दर्जेदार खेळी आपण पाहू शकतो त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे.
3मध्ये 11 धावांची गरज आहे. पुढील बॉल पाहिला आपण भूमीतसाठी. पुन्हा एकदा उंचच उंच, मात्र बॉल हवेत आहे. फिल्डर तिकडे करणार नाहीये त्यावेळेला चुकी. कॅच कंप्लीट केली आहे आणि धोकादायक खेळाडू मात्र भूमीत झालेत बाद. धक्का दिला जाईल सगळ्यात मोठा. पहिला पण तर मग मोरदेवी स्पोर्ट्स राजावली या संघाला भूमीत आउट. मॅचची कहाणी आपण पाहिलं तर पूर्णपणे पलटण्याच्या तयारीमध्ये होता मिस्टर भूमीत, परंतु या बॉलवर मिळालेली जी विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु मॅच संपलेली नाही आहे, कारण की 3मध्ये 11 हव्या होत्या, तिथून एक विकेट मिळाली आहे. 2 बॉल आहेत, अजून देखील 11 धावांची गरज. आपण पाहिलं बेटा गया आणि बाप आया, कारण की भूमीत डुगले गेले त्यानंतर मग हिरा डुगले मैदानाच्या आतमध्ये आलेत. हिरा डुगले यांचा इतिहास मात्र विसरून चालणार नाही आहे, कारण की नक्कीच हा तोच शेर आहे, हा तोच टायगर आहे. कारण की नक्कीच आपण बघितलं असं म्हटलं जातंय ना की टायगर कितना भी बुढ़ा हो जाए लेकिन वो दहाड़ना नहीं छोड़ता. आणि त्याच प्रकारे आपण पाहिलं तर ज्या प्रकारे खेळ केलाय भूमीतने, परंतु आपण पाहिले की आता आपण पाहिले तर आपल्या संघाची मोठी जबाबदारी आपण पाहिलं तर पूर्ण करावी लागेल, कारण की ती येऊन पोहोचली गेले खांद्यावर. आपण पाहिले तर सध्या तरी हिरा यांच्या 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आपण पाहिले तर मॅच जिंकण्यासाठी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो एक जबरदस्त कडवा मुकाबला रंगताना पाहायला मिळाला आहे. बॉलर तयार आहेत, बॅटर तयार आहेत. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच कोणाचं वर्चस्व कोणावर राहणार आहे. हा बॉल खूप महत्त्वपूर्ण असेल, पाहूया हिरा यांच्यासाठी. हा बॉल पाहिला पण तर मिस केला जातोय. खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं तरी इथे नेमकं झालंय काय तर आलाय हा डाट. त्यामुळे आता पाहिले तर मॅचची खरी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 11 धावा. डेफिनेटली आपण पाहू शकतात की नक्कीच विकेट सांगतात की या क्षणाला नक्कीच देवा धाव रे देवा पाव रे, कोणत्याही प्रकारचं नक्कीच खराब चेंडू नको रे असंच म्हणतात विकी. आम्हाला सध्या तरी ते इशाऱ्यामध्ये दर्शवत आहेत. 1 चेंडू 11 धावांची गरज. ओ चांगला चेंडू हाताळला जातोय. मॅच मात्र आपण पाहिलं तर मग जिंकली गेले. साई कृपा विराट पाटा टीमच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय, चांगला खेळ पाहायला मिळालाय. मात्र आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच आपण पाहू शकतोय साई कृपा विराट फाटा संघाला माहिती नव्हतं की कोणता संघ सामना जिंकेल, कारण की 59 धावा देखील आपण पाहिलं की थोड्याशा अनसेफ वाटत होत्या. परंतु भूमीची बॅटिंग पाहायला मिळाली, भूमीची विकेट मिळाली. आपण पाहिलं तर नक्कीच मॅच आपण पाहिलं तर साई कृपा विराट फाटा संघाला जिंकणं मात्र सोपं झालं. आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर मग साई कृपा विराट फाटाला नक्कीच अभिनंदन म्हणूया. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तो म्हणजेच मोरदेवी स्पोर्ट्स राजावली संघाने त्यांचे आभार व्यक्त करूया. प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने आपण वळतोय. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत. खेळाडू आपण पाहू शकतो मिस्टर दया. चला लगेच आपण टॉससाठी देखील यायचं आहे. कॅप्टन 2 टॉस देखील आपण करूया आणि प्लेअर ऑफ द मॅच देखील देऊया. रोशनजी तुमडे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि टॉस देखील त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया. चला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय आणि टॉस देखील करतोय. चला ते मला डेडिकेट करायला लावलं. मला वाटतं की हा पुरस्कार डेडिकेट करतायत चला डेडिकेट केला जातोय. राजावली संघाने नक्की ज्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांचे आभार व्यक्त करतोय. सध्या तरी चला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेला आहे. आता आपण टॉस करतोय मुकाबला आणि या मुकाबल्यामध्ये आपण पाहिलं तर मग 2 संघ एका बाजूने आपण पाहिलं तर न्यू स्टार मडवीपाडा, साई कृपा विरार फाटा आणि या
मॅचमध्ये आपण पाहिलं तर मग दोन संघ आमने सामने येताना पाहायला मिळालेत, परंतु आपण पाहू शकतोय टॉस स्पिन केला जातोय, कॉइन स्पिन केला जातोय. बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते न्यू स्टार मडीपाडा या संघाच्या माध्यमातून